नमस्कार मित्रांनो, माझे नाव विधान जोशी. अर्थातच तुम्हा सर्वांसाठी डेंटिस्ट ट्रॅव्हलर घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत गुजरातमधील वडोदऱ्यातील एक अशा राजवाड्याची जो केवळ एक महाल नाही तर भारताच्या राजेशाही इतिहासाची एक शान आहे. तर मित्रांनो, हा आहे लक्ष्मी विलास पॅलेस वडोदरा. 1890 साली महाराजा सयाजीराव गायकवाड तृतीय यांनी या भव्य राजवाड्याची उभारणी केली. हा राजवाडा तयार व्हायला सुमारे 12 वर्ष लागली आणि याची रचना प्रसिद्ध ब्रिटिश वास्तुविशारद चार्ल्स मॅट यांनी केली होती. लक्ष्मीविलास पॅलेसची वास्तू इंडो सार सैनिक शैलीत बांधलेली आहे, ज्यात भारतीय, इस्लामिक आणि युरोपियन आर्किटेक्चरचं अप्रतिम मिश्रण पाहायला मिळते. राजवाड्यात प्रवेश करताच भव्य दरबार हॉल, व्हेनिसचे झुंबर, इटलीची संगमरवरी फरशी आणि बेल्जियममधून आणलेली रंगीत काच डोळे अक्षरशः दिपून टाकतात. एक आश्चर्य गोष्ट म्हणजे हा राजवाडा बँकिंग हब पॅलेसपेक्षा 4 पट मोठा असल्याचं सांगितलं जातं. राजवाड्याभोवती पसरलेली 500 एकरहून अधिक बाग, गोल्फ कोर्स आणि भव्य प्रवेशद्वार या ठिकाणाला अजूनच खास बनवतात. आजही लक्ष्मीविलास पॅलेसचा काही भाग गायकवाड कुटुंबाचं निवासस्थान आहे, तर उरलेला भाग संग्रहालय म्हणून खुला आहे. इथे तुम्हाला राजघराण्याची दुर्मिळ चित्र, हत्यारं, शाही वस्त्र आणि त्या काळातील जीवनशैली जवळून पाहायला मिळते. लक्ष्मीविलास पॅलेस हा केवळ पर्यटन स्थळ नाही, तो एक दूरदृष्टीच्या राजाचा वारसा, कलेचा, संस्कृतीचा आणि इतिहासाचा अद्भुत संगम आहे. वीज, लिफ्ट, अंतर्गत टेलिफोन व्यवस्था उपलब्ध होती, जी त्या काळात अत्यंत दुर्मिळ होती. आजही राजवाड्यात सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत, मैफिली, प्रदर्शन आणि गरबा उत्सव आयोजित केले जातात. राजवाड्याच्या आवारात असलेले महाराजा फतेसिंग संग्रहालय हे कलाप्रेमींसाठी जणू एक स्वर्गच आहे. येथे प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांची अनेक दुर्मिळ चित्र पाहायला मिळतात. तर मित्रांनो, या राजवाड्याचा इतिहास आणि माहिती ऐकून मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की जर तुम्ही वडोदराला येत असाल तर हा राजवाडा तुमच्या यादीत नक्कीच असायला हवा.